भरून घेते पाणी. ऐ काय करते? काही नाही, पाणी भरत होते. हा भाई, कपडे धुवायचेत ना, म्हटलं पहिलं टब भरून घ्यावे मग कपडे आणावे. अजून धुतले नाही होय कपडे? नाही ना. हा का, नुसतं काम करीत राहते का? जरा आराम करायचा थोडा. असं काही नाही, आराम पण करतच असते मी. मला कुठे काही काम असतंय. हा, तेवढं आहे. हम्म. मग जरा गावात बिवत यावा, फिरावा बिरावा. हा, म्हणजे तुला माहितीये ना माझे दादा कसे आहेत. इथं नाही ना. मी तर काय व्हायचं मग कर. तू नेमक्या काय चाललंय ग? काय नाही. काही नाही. आणि हे काय करतोय इथं? आई इकडे ये ना. काय तुला माहिती ना आमच्या दोघांचं आहे. पण ऐक, दादांना सांगू नको हा. तुला माहिती ना मागच्या वेळेस काय झालं होतं. नुसतं साधं एक पोरगा बोलला होता तर मरणाचं मारलं होतं मला त्यांनी. आणि त्यांना जर कळलं माझं याचं आहे. अगं तुझं थोबड फोडते ना माझं फोडते ना असं घरी काय तुला पटतं काय? आणि माझं ठेवते का मग? माझं तुमचं तर फोड ठेवणारच नाही. हा हे दिसतं एवढं, ते पण दिसणार नाही त्यांना माहिती झाल्यावर. कशाला बोलवलं होतं इकडं? मी नाही बोलवलं, तोच आला. ते माझं काय नाही, मी आपलं रोडने चाललो होतो, दिसले म्हणून थांबलो. काही गरज नाही ना पण दिसले म्हणून थांबायची आणि पाहिजे इकडे यायची. हा? तुला काही कळतं का? का अक्कल तुझी माती खाती? आता मी काय केलं मम्मी? अगं तुला चांगलं माहिती आहे तो बाबा कोणाचा एक शब्द ऐकून घेत नाही आणि असं. तुमचा शेजारी गेला इथून, तो तर सांगणार नाही ना. अहो आता ते तुमच्या नादात पाहिलं नाही नेमकं कोण होतं ते. नाही तर घरात अशी आग लागन कमीच तवी जायची नाही. नाही 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 सांगणार. तो फोनवर बोलत होता, त्याला काय माहिती आपण काय. तुझे डोळे तू कसं आहे, तुझे डोळे आंधळे झाले, बाकीच्या पाहणाऱ्याचे नाही झाले. अगं मम्मी, तो फोनवर बोलत होता, तो आपल्याकडे बघत पण नव्हता. अगं तुझी गत कशी झाली, मांजर कशी डोळे झाकून दूध पिते, तिला वाटतं मला गाव पाहतच नाही पण सारा गाव पाहत असतं. तुम्ही एवढं बोलायला लागले, मला आता तरकाप सुटलाय. तर गप नाही, पाय बी नाही राहायचे माहित झाले. अहो कशाला असं काय बोलता तुम्ही? चांगलं चांगलं बोला ना. अक्षा, पण तुला माहिती ना, तरी तू आला मला बघून लगेच. चांगलं सांगा ते बरं, जाऊ दे याला जाऊ दे तू चल बरं, बरं. मी जातो. हा, जा. तुला तर काही कळतच नाही. चल अगं चल, कुठं ते पाणी भरते मी, कपडे धुवायचेत मला. अगं मग कपडे आणायला चल ना जा तू, येते मी लवकर ये. हा. आईला काय गाबाळ झाली. गाड्याला सांगितलं होतं करून घ्यायला, परत एकदा सांगायला लागेल. काय चाललंय पाटील? काय नाही, आता बघताय ना हे पसारा सगळा. गाड्यांचा गडी होऊन काम करायला लागतंय आपल्याला. घरी काय लक्ष आहे का नाही? का आता हे घर नाही तर काय, घरीच लक्ष आहे आपलं सगळं. अहो गावचा पाटील आहे मी, इथं घरी लक्ष नाही का माझं? तुमची पोरगी तर पोराला घेऊन उभा होते. काय हा, कुठं? हौदोर. अहो माझी पोरगी नसन, बघितलंच नसन तुम्ही. मी काय ओळखीत नाही का? ते तुमचा शेजारचा अक्षा आहे ना, हा अक्षा तुमची मंडळी होती तिथं. हे बघा, त्यांचा फोटो काढून घेतलाय मी, तिघांचा. फोटो कसा काढलाय माहितीये का तुम्हाला? असा कानवर बोलताना आहे ना, त्यांना काय कळालं नाही. मी माझा बोलत होतो आणि इकडे कॅमेरा चालू होता, घेतला त्यांचा फोटो चालता चालता. त्यांना काय कळालेलं नाही. बरी हुशारी केली, पण गावात सगळीकडे नाही ना दाखवत बसला फोटो. नाही नाही, तसंच तुमच्याकडे आलोय म्हणलं, चला पाटलाच्या कानावर घालू. गावात काय सांगू मी अशा गोष्टी. आता एक काम कर, हा, डिलीट मार पहिला फोटो. 2 फोन आहेत, एक खिशात असतो, हे नुसतं असं कामाला असतो माझ्याकडे. लगेच हे बघ तुमच्या देखता झाला, मारला डिलीट. हा आईला गाबड्यांना काम नाही राहिली काय. बघतोच आता घरी गेल्यावर हा, सुट्टीच देत नाही. लेडवाक्याला ताप झालाय. बघा मला पण कामाला जायचंय आता. हा फक्त तुम्ही हे कोणाला म्हणू नका. नाही नाही, मी घरी गेलो ना, आता काय डिलीट केलंय मी, कोणाला सांगत नाही. चाललं आपलं शेतीत दारे धरायला. चालतंय. आईला बघायला लागेल, यांना सगळं आयतं भेटतंय ना, मस्ती चढली. आईला बघतोच आता थांब. आई, मी काय म्हणते, ऐक ना, आज आपण मस्तपैकी शॉपिंगला जायचं का? हा हा येऊ दे त्यांना, आता त्यांच्याकडून पैसे घेते आणि मग जाऊ आपण. हा, हा, तू रे- मला आहे ना मस्त मस्त ड्रेस घे. आहो. काय काय झालं? अहो काय 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 उद्योग करते कळत नाही का? काय उद्योग केला त्याने? अहो तुम्ही लगेच आल्या मारायला कम लागले लेकराला. आणि तू बी होती ना तिच्या बरोबर? अहो पण झालंय काय? झाले काय? कुठल्या पोराबरोबर बोलत उभी होती ती? अरे देवा, कोणी तुमच्या कान भरले? कोणी कान भरले नाही, फार डोळ्यांनी दाखवले मला. तुमचा फोटो सुद्धा काढून घेतला अहो होता. मला विचारायचं ना, मी तिथंच होते ना. काय विचारायचं तुला आणि काय करायचं बाकी ठेवलंय तुम्ही? अरे फोटो सहित पाहिले मी.
अहो पण फोटो कोणी काढला काय काढला तिथं ती धुणं धुत होती मी तिच्या जवळ होते आता ते पोरग येता जाता बोलत आहे त्याच्यात काय झालं आपला शेजारचा पांड्या होता ना हा त्यांनीच फोटो काढलाय. तरीच मी म्हणलं कोणी कळ लावली आपलं चांगलं घर लोकांना खपत नाही. अरे कळ लावायचं नाही पण आपली चूक आहे ते बघा ना तुम्ही. अहो चूक मी तिच्या जवळ होते चूक काय आहे त्याच्यात. काय चूक आहे म्हणजे काय गरज आहे बोलायला ते पोराबरोबर. आता ते काहीतरी चौकशी त्यांची कॉलेजची चालली होती म्हणून मी बी तिथंच होते ते विचारित होता मी म्हणलं भाऊ तू काय येऊ नको जर कुणी सांगितलं तर मी तरी आधी त्याला म्हणलं तिच्या बापाला माहित झालं तर तो तंगडे तोडीन. अरे काय चौकशी करायची आणि काय कॉलेजचं विचारायचं तिकडं इथं कशाला घरापर्यंत आला तो. आता ते काय लहान आहेत होय तुम्ही काही कसं काढिता. लहान आहेत म्हणजे आता लहान पोरींचं हाय गोष्ट ते कळीत लेकर आहेत ना आता आले असते वही बी काही मागायला. वही मागायला आलता का तो. खरं सांग नाही ते हे बघ इथं बाबा पडलं. सोडा हो पूर्वी शानी सुरती तू शांत राहा बरं का. तुला एक दिन बघ अहो शाने सुरत्या लेकराला मारित आहेत का सोडा तुम्ही मी सांगते ना तुम्हाला. कशाला आलता का तो. होय बरं इकडे दना दना मारू राहिले लेकराला गप. अगं पण आलता कशासाठी. अहो तेच ना वही मागायला आलता. वही मागायला आलता का तू. खरं बोल. बरं जाऊ द्या मी सांगते तुम्हाला आता याच्या त्याच्याकडून कळण्यापेक्षा परत कळण्यापेक्षा तो पोरग तिला आवडत आहे माझ्या कानावर गुणगुण आली तुम्हाला मी मारू नका तुम्हाला सांगन म्हणले तर वरच लोकांनी तिकडे कळ लावली. आणि तू कशाला वकिली करत बसली त्याची. ते पोरगा आवडते म्हणजे ह्याच्यासाठी कॉलेजला पाठवते का मी तिला. अहो मग आपण चांगल्याने पाठवतो आजकालचा जमाना कुठे चाललाय आपले विचार संपले अहो आता. आज आपण नाही करून दिलं पुरे एखाद्याचा हात धरून गेली चौकोनाची जाईन. ते उगा तिने मला सांगितलं मी तिच्या संग चांगलं बोलत आहे वागत आहे मी तुमच्यावाने तुसड्यावानी केलं असतं तिने सांगितलं असतं का एवढं. आणि ते कोण ते शेजारचं वाळक ते अक्षय तेच आहे ना. हा तेच आहे. यायला शेजारी असला तरी मी काय ओळखत नाही बरं का बोलणं चालणं नाही लई. अहो त्याची परिस्थिती आपल्यापेक्षा लय चांगली आहे ते घरी ट्रॅक्टर टुक्टर शेती तर किती आहे त्यांना पुरीचं चांगलंच होईन. नाही चांगलं होईन का वाईट होईन नाही पण लपून का ठेवलं माझ्यापासून मग. आता मलाच आता कळलं मी तुमच्या कानावर घालायच्या आधी लोकांनी थिणगी मारली. दादा सांगायला काही नाही पण मला तुमची एवढी भीती वाटते. मागच्या वेळेस एक पोरग काही बोललं पण नव्हतं मला तरी तुम्ही किती मारलं होतं मला पण आणि त्याला पण. मी तर त्याला ओळखत सुद्धा नव्हते आणि आता तर माझं याच्यावर प्रेम आहे सांगायची माझ्यात हिंमतच नव्हती. अगं मग काय करणार आता काळच एवढा बेकार आले. तुम्हाला पोरांना काय कळतंय. तुम्ही आपलं तरुणपणी काय करायचं ते कुठं करून ठेवता नंतर अख्खे घरादाराची आबरू जाती नाही नाही त्या गोष्टीला तोंड द्यायला लागतंय आणि तुम्हाला बी पश्चाताप होतो त्याचा. म्हणून तसं नाही दादा तुम्ही एकदा बोलून बघा त्याच्या बरोबर तो खरंच खूप चांगला आहे वायात अजिबात नाहीये. मी तुम्हाला तेच सांगते तुम्ही एकदा बोलून बघा त्याला भेटायला बोलवा. चालतंय ठीक आहे बोलून घे त्याला. बरं बरं सांगते मी चल बरं त्याला फोन कर आणि बोलून घे. हा चल. उघड्या ना बाय जा. आई ऐक ना काय झालं आता. अगं फोनवर नको फोनवर जर त्याला बोलवलं ना दादांनी बोलवलंय तो यायचा नाही घाबरेल तो. मग काय करती. मी एक काम करते दादा हातमध्ये जरा पडलेत ना निवांत मी पटकन जाऊन ये ना त्याला बोलवून येते. होय तेवढं काम कर पहिलं नाही तर आणि तमाशा होईन घरात जाय. हा चालेल हो जाय जाय लवकर जाय. काय डोक्याला शिने बाई हो. त्याचा बाप गेला का बाहेर मग तिला जाऊन भेटतो. त्याच्या आई समोर भेटायला बी बरोबर वाटत नाही. हा ना प्रेमच तेवढं झालंय ना माझं तिच्यावर. जिथं पाव तिथं तीच दिसते नुसतं तीच दिसते. हे काय आता बी तीच दिसते. अरे तिचे पाय. अरे अक्षय इथं काय करतोय. तू कुठं चालली होती. अरे तुलाच बघायला घरी चालले होते. बोल ना काय काम होतं. कसं सांगू आता आता काय काय झालं. सगळं भांड फुटलं आपलं. तुझ्या बापाला कळलं काय. अरे तो शेजारचा नाना नाही का हा त्याने कधी व्हिडिओ काढला आपलं काय माहिती हो. आणि सगळं सांगितलं दादांना. आधी मारलं मला मारला. हा 1-2 फटके मारले तुला आईने दिलं सगळं सांगून. कशाला सांगायचं तुझ्या आईने तरी काय काय आहे का नाही कशाला सांगायचं काही. अरे मारत होता माझा बाप मला मग काय मारू देणार का आई. तू सांगायला लागली मला थरकम उठला तर मला लेकच तुरवायला मला भीती वाटायला लागली. अरे एवढं घाबरू नको अक्षर तुला बोलवलंय त्यांनी घरी तुला बोलवायलाच येत होते मी. काय घरी अगं घरी कुठं अक्षर खाली उतर तुला माझ्या प्रेमाची शपथ आहे अक्षर खाली उतर. तुझा बाप मला उलट टांगून आणि मला नको काही सांगू आता. घरी जायची आता गरज आहे का एवढं लवकर.
अरे मी आईला म्हणलंय तुला घेऊनच येईल, लगेच बोलवलं होतं, फोन करायला लावला होता. अगं लगेच कुठं मला तयारी तर करू दे. मला हळद पिळत असे गरम करून तर ठेवा लागेल. नंतर बघू आता, काय नाही होणार. चल नाही मी नाही. अक्षा मी एकटी मार नाही खाणार, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, मी दोघांनी मिळून मार खायचा. जेवू तर दोघांनी मिळून. चल लवकर, चल लवकर. अजून कशी आहे ना ही पोरगी? आता मला काय विचारते? येईन येईन, मी सांगितलंय तिला बोलवायलाच लावलंय. तुमचा तर एवढा माणसाला दाखता इथं मलाच कस तरी होतंय. आले 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 आले. बरं आहे ना? काय रे अरे काय कापर भरलं काय तुला? हा? ताडताड ताडताड काय उडतो फुटाण्यावानी? नाही काय काय काम होतं? काय काम होतं म्हणजे? दारा काढायच्या म्हशीचे येतो का? चल हा, ते काढ कुठं बादली? अहो, पोराची अवस्था पहा तुम्ही, नीट बोला ना त्याच्या संग. पहा ना त्याच्याकडे उभं राहिलाय का. तोंड पण ठेवती का? आलं मध्ये वाच 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 करती का? नाक नाही ना तिला भोग पड भी तिला. अरे येड्याचा बाजार. बोला, आपलं तर लय सोंग झालं. काय चाललंय तुझं? ऐका. अरे जाशील बाबा याला पाणी बिनी पाजा काहीतरी. काय अहो, तेच तुम्ही म्हणते, तुम्ही जरा त्याला दमानी. अरे दमानी काय? त्याला काय चाललंय विचारलं तर छाताडा त्याची फास 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 पिपानी वाणी करते ते. काय नाही बरं चाललंय. बरं चाललंय ना? बरं चाललंय. बरं माझी पोरी माहिती ना मला. माहितीये ना? हा माहिती. मग पुढलं बी माहिती असेल. काय काय म्हणजे? अरे तुझ्या बरोबर लग्न करायचं म्हणती ती. मला लग्न? हा हा करायचंय मला बी. हा म्हणजे करायचं नक्की? हा घरी सांगितलंय का? नाही अरे मग घरी सांगणार कोण तुझ्या? सांगितलं असं आईला सांगितलं. आईला सांगितलंय. काय म्हणली ती? करू म्हणले. करू. आईला बी आवडती ही. याच काय? हाय घरी भरपूर आहे. अरे खायला नाही म्हणत मी. पोटा पाण्याचं, नोकरी धंदा पाणी काय? शिक्षण कम्प्लीट झालं का? अरे ते माझं बी झालंय. मग काय आता म्हातारपणात दुसरं लग्न लावतो का? नाही तसं नाही. मग काय शिक्षण पूर्ण झालं पाहिजे लग्न करायचं का? नाही मग काय नोकरीला लागणारच आहे. नोकरीला लागणार? पुढे घे. अहो पोरग मरण पोरग. अहो ते किती घाबरलंय. हळू जरा. अरे काय चाललंय माझं? तुझं काय मधी 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 लोणी लावत बसली त्याला? हा? अहो पण ते लेकरू थडाथड उडतय. अरे थडाथड उडू दे ना. न संजीव तर जाईन एकदाच निघून. असलं काय कोंबडी वाणी पिल्लू कामच आहे. काय करावं बा? याच काय? हा जेवलोय मी सकाळी. अरे जेवलं नाही बाबा. नोकरीचं झालंय का पक्क? नाही तशी नोकरीची गरज नाही मला. 45 एकर शेती आहे. 45 एकर करतो का? पण थोडंफार जातो का? शेतातली माहिती आहे का? हाय हाय हाय. आणि खातो पितो का नाही? 45 एकर आहे. तू एकडे बघून अर्धा एकर बी वाटा मला. नाही खातो अंगी लागत नाही. अंगी लागत नाही का? हे काय असलं कुठं न करतो म्हणूनच अंगी लागत नाही तुझ्या, आहे ना? नाही तसं काही नाही. अरे जरा खात पीत जा, व्यायाम बिम करीत जा, दंड बैठका काढीत जा. कुस्ती खेळतो का नाही? कुस्ती कशी खेळणार? कशी खेळणार म्हणजे? हाडकं बिडकं मोडून टाकते पहिल्या लोक मी. अरे हाडका मोडायला गडी एका बाई येतो हा? असं जरा जीव असल्यावानी वाद. तुम्ही लय हिंदळू त्याचा पारा आंबट केलं त्याला तुम्ही. हिंदळू अरे आंबट केलं काय? अरे हाय किती किलो आहे वजन तुझं? 50. 50 किलो. अरे माझी पोरगी पाय घसरून पडली तर 4 ठिकाणी मोडशील ना का तू? नाही नाही काय नाही. हे बघ काय माहितीये का? अरे नीट उभा राहा सर. एकुलता एक आहे ना तू. एकुलता एक माणसाने खाऊन पिऊन जरा निबार राहायला लागते. असं याडेवानी थाडथाड उडून नाही चालत. 4 लोक अंगावर घ्यायला लागतात. एकटा आहे तू. 45 एकर वावर सांभाळायचंय, ऐका नाही? म्हातारपणी आई बाप सांभाळायचे. अरे एखादा माणूस आडवा आलं तर अडकन मुडकं मोडता आलं पाहिजे. अरे ह्याच नाही म्हणत मी. नाही उद्या समजा ह्याचा 45 एकराचा बांध जर एखाद्याने कोरला तर असा डोक्यात दगड घालाय नको का त्याने? अहो दादा सोडा ना त्याला. कामाला चालली अहो, बाई पळाला तुम्ही. तो. अरे याला काय फिट आली काय? बस इथं टेकून बस इथं. जीव घेता का तुम्ही त्याचा? तुमची पोरगी द्यायची ना. आता ह्याला कुठं काय केलं मी समजून सांगत होतो तुला का? असं कोणती पद्धत आहे समजून सांगायची अशी मारून आणि हाणून? अरे नीट त्याला समजून सांगत म्हणजे करून दाखवत होतो मी. पुरी जरा जीवदार पोरगा तरी बघून प्रेम करायचं ना तू. अरे काय याच? माझं लय प्रेम आहे तिच्यावर. अरे प्रेम आहे पण उद्या 4 माणसं आली तर तुझ बचाव करशील. नाही, तुमची असं जरा नाही. भीती वाटते मला. बाकी त्याचं काय? बाकी कोणाला घाबरत नाही मी. हा काय माझी भीती काय वाटती? काय डोक्यावर शिंग काय माझ्या?
का माग शेपूट आहे का? नाही हा ये इकडे. बरं आता एक काम करा, शिक्षण पाणी नोकरीला लागलं ना व्यवस्थित की घरच्यांना घेऊन यायचं हा आणि आपलं काय असेल ते बोलणं व्यवस्थित करून घेऊ. आणि एकदा का सगळी बोलणी झाली का तुमच्या लग्नाचा भार द्यायचा उडून. इकडं हो इकडं हो. काय सांगावं कवर सांगावं तुम्हाला तुमच्या बेन पुरीला स्थळ येत नाही ना आलं ते असं घाबरायला लावलं. अरे 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 डोळं पडते आणि तुझं किती बाहेर आले. मी जाऊ घरी. चालतंय जा आणि पुढल्या बारीने ये वाढल्याला घेऊन बर का. जाय त्याला सोडून ये, रस्त्यात कुत्र बित्र धरीन त्याला. जाशील ना घरापर्यंत, मी सोडते ना. त्याला पाणी बिनी पाच जाताना नाळाचं. जा काय याला काही असलं नवर देऊ. अहो तुम्ही मला तर त्याला तर हाट्याक आला पण इथं मीच गेले असते. अगं मग असला कसला जावं येतो हा. अरे मी असा त्यो असा, मला शोभला तर पाहिजे ना. आता तुम्हाला शोभायसाठी तुमच्यासारखा दष्टपुष्ट शोधायचा का तिने. खाऊ घाल, 4-4 रांडी खायला घाला त्याला, म्हणजे वाढन जरा. ते करू हो पण तुम्ही त्याला लयच घाबर केलं. मग ते जाऊ दे, ते दुसरी कुठे गेली. ती गेली मैत्रिणीकडं. आईला आता हे के ना उलटच होणार आहे बघ. आता काय झालं धाकटीचं जमलं आणि थोरलीचं कसं करायचं. आता तिचं तिच्यासाठी पाऊस स्थळ मग लागलं तर हिचं करू. बरे बघा कुठे ती, करा घरातली कामं जरा. करते मी काम, तुम्ही बसा जरा शांत आणि आम्हाला जगू द्या शांत. हा. यायला काय करावं लागाय, एक एक ताण पडतोय माणसाच्या डोक्याला.